नाशिक शहरामध्ये आज सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र अवघ्या काही तास पडलेल्या या पावसामध्येच आता शहरातल्या प्रमुख मार्गांवर पाणी जे आहे ते साचल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। मी सध्या नाशिकचं इन्कम टॅक्स ऑफिस, त्याचप्रमाणे LIC ऑफिस आणि म्हाडासारख्या प्रमुख कार्यालय असलेल्या गडकरी चौकात उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। विशेष म्हणजे या सगळ्या भागामध्ये कामं जे आहेत शहरामधले रस्त्यांचे ते सुरू आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या वायर्स देखील बाहेर आल्याचं दिसतंय। त्याच्यामुळे या सगळ्या पावसामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्याच्यात कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं आता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे। आपण बघतोय की या ठिकाणी शहरामध्ये कालपासून खरं तर पावसाला सुरुवात झालेली आहे। कालपासून सुरू झालेला हा पाऊस जो आहे त्यानं आज सुद्धा या ठिकाणी चांगली हजेरी लावलेली आहे। मात्र शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे आता पालिका प्रशासनानं देखील आपल्या सगळ्या यंत्रणांना या ठिकाणी अलर्टवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये असलेल्या सगळ्या यंत्रणांनी आता अलर्टवर राहून काम करावं असं महापालिका आयुक्तांनी सुचवलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवरेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।